आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्व. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. रामावरच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वादावर पडदा. रोहित पवार अजून लहान, त्यांची पहिलीच टर्म. अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं फार सोपं. रोहित पवारांच्या सल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी फटकारलं. जितेंद्र आव्हाडांना अटक करा, राम कदम यांची मागणी. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आक्रमक, त्यांचं आंदोलन. राम कदम यांच्याकडून आव्हाडांविरोधात एफआयआर. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक. पुण्यासह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात आक्रमक निदर्शनं. आव्हाडांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, कारवाईची मागणी करणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील 3 नेत्यांचा नकार. सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स. आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही. श्रीरामाविषयी बोलताना सांभाळून बोलावं. ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गट आणि वंचितची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप. मालेगावमधील अमन परदेशी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा. लोकसभेआधी मला अटक करण्याचा भाजपचा हेतू. त्याच हेतूनं बरोबर लोकसभेच्या आधी मला समन्स पाठवलं. अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर आरोप. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठा, अंगणवाडी आणि मोदींच्या दौऱ्यासह अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज सुनावणी. विधानसभा अध्यक्षांसमोर 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. सेना आमदार अपात्रतेआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. लोकसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक सुरू. नाना पटोले, बाळासाहेब थोरात बैठकीमध्ये उपस्थित. राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता. जळगावमधील संत मुक्ताई साखर कारखान्यामध्ये ऊसाचा तुटवडा. 2024-25 पर्यंत ऊस गाळप हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय. कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर. मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलं. हवेची गुणवत्ताही खालावली. मुंबईमध्ये 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पारा घसरण्याची शक्यता. कोरोना झाला तर 5 दिवस होम क्वारंटाईन राहा. राज्यातील कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. वयस्कर व्यक्तींना मास्क लावण्याच्याही सूचना. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचं व्हॉट्सअॅप चॅट समोर. सुकेशच्या वकिलांपासून चॅट जारी. जॅकलिन सुकेशची माफी मागत असल्याचा दावा.